काँग्रेसची नवी यादी ही जाहीर झालेली आहे। काँग्रेसची 14 उमेदवारांची यादी ही जाहीर झालेली आहे। पंढरपूरमधून भागीरथ भालकेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बातमी आपण पाहतोय, पंढरपूरमधून भागीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर काँग्रेसची आणखी एक यादी ही समोर आलेली आहे। काँग्रेसच्या उमेदवारांची आणखी एक यादी समोर आलेली आहे। अमळनेरमधून डॉक्टर अनिल नाथू शिंदे हे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जातील, तर उमरेडमधून संजय नारायणराव मेश्राम, अमोरीमधून रामदास मेश्राम, चंद्रपूरमधून प्रवीण नानाजी पाडवेकर, बल्लारपूरमधून संतोष सिंह रावत, वरोऱ्यामधून प्रवीण काकडे, नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर हे निवडणुकीला सामोरे जातील। औरंगाबाद पूर्वमधून अर्थात औरंगाबाद ईस्टमधून लहू शेवाळे हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। नालासोपाऱ्यातून संदीप पांडे, अंधेरी पश्चिमेतून अशोक जाधव अर्थात सचिन सावंत यांनी मागणी केली होती की माझ्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात यावी आणि त्यानुसार अंधेरी पश्चिमेतून आता अशोक जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे। आपण बातमी पाहतो, अशोक जाधव यांना अंधेरी पश्चिमेतून सचिन सावंत यांच्या जागी संधी देण्यात आली आहे। तर औरंगाबाद पूर्वेतून खरं तर मधुकर देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे यांना संधी देण्यात आलेली आहे। आपण ही बातमी पाहतोय। यानंतर शिवाजीनगर मतदारसंघातून दत्तात्रय बहिराट हे निवडणुकीला सामोरे जातील। पुणे कंटोन्मेंट या मतदारसंघातून रमेश भागवे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। सोलापूर साऊथ मधून अर्थात सोलापूर दक्षिण मधून दिलीप माने हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जातील। तर पंढरपूर मतदारसंघातून भागीरथ भालके हे काँग्रेसचे शिलेदार असतील। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी बातचीत करूया। शिवाजी, खरं तर 14 नावांची काँग्रेसची नवी यादी ही समोर आलेली आहे। काय या यादीविषयी अधिकचा तपशील? तसं जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसने आता 100 उमेदवार आतापर्यंत जाहीर केले आहेत। पहिल्या यादीमध्ये 48, त्यानंतर 23, त्यानंतर 16 उमेदवारांची यादी जाहीर झाली। त्यामध्ये सचिन सावंत यांचं नाव होतं आणि सचिन सावंत यांनी माघार घेतल्यामुळे एक उमेदवार मायनस झाला, पण पुढच्या यादीत त्याचं नाव जाहीर झालं। असे एकंदरीत 101 उमेदवार जाहीर झाले, मात्र एका उमेदवाराचं दुसऱ्यांदा नाव बदल झाल्यामुळे 100 उमेदवार आतापर्यंत काँग्रेसने जाहीर केलेले आहेत। आता यापुढची जी यादी असेल अत्यंत प्रत्येक पक्षाची क्रुशियल यादी म्हणून पाहावं लागणार आहे, कारण या ज्या जागा आहेत त्या अटीतटीच्या आहेत आणि या ठिकाणी बंद होऊ शकतं अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मात्र पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना संधी देण्यात आलेली आहे। सोलापूर दक्षिण मधून दिलीप माने यांना संधी देण्यात आलेली आहे। पुणे कॉन्टोन्मेंट याच्यामधून रमेश बागवे हे जे माजी गृहमंत्री म्हणून त्यांचं नाव पाहिलं जातं आणि मोठे नेते आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये 2 दिवसापासून तळ ठोकून होते, त्यांना पुणे कॉन्टोन्मेंट बोर्ड जे आहे एससी समाजासाठी राखीव या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। शिवाजीनगर मधून दत्तात्रय बहिराट यांना संधी देण्यात आली आहे। अंधेरी पश्चिम अशोक जाधव, सचिन सावंत यांच्या जागेवरती संधी देण्यात आलेली आहे। नालासोपारा इथून संदीप पांडे यांना संधी देण्यात आलेली आहे। तसं जर पाहिलं तर औरंगाबाद जे आहे ते संभाजीनगर पूर्व लहू शेवाळे यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। नांदेड दक्षिण अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांना संधी देण्यात आलेली आहे। वरोरामधून प्रवीण काकडे यांना संधी देण्यात आली आहे। बल्लारपूर मधून शिवाजी आणखी बराच महत्वाचा तपशील तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। मात्र आता आपल्यासोबत भगीरथ भालके जे पंढरपूरचे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भालकेजी, आधी तर तुमचं अभिनंदन, तुमचं नाव हे अधिकृतरित्या काँग्रेसच्या यादीमधून जाहीर झालेलं आहे। काय पहिली प्रतिक्रिया? धन्यवाद सर, धन्यवाद। माझ्यावरती काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनापासून महाविकास आघाडीचा, माझ्या काँग्रेस पक्षाचा, माझ्या खासदार प्रणितताई शिंदे, प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले आणि सर्व आदरणीय राहुलजी गांधी आणि काँग्रेसच्या सर्व सन्माननीय नेते मंडळीचं मी मनापासून, आदरणीय खरगे साहेबांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभारी आहे। बरं, आत्ताच्या या निवडणुकी संदर्भात तुम्हाला काय नेमका विश्वास वाटतोय? कारण तुम्ही या आधी सुद्धा निवडणुकीला सामोरे गेला होतात। 2021 मध्ये ज्यावेळी बाय इलेक्शन्स झाले होते त्यावेळी तुम्ही निवडणुकीला सामोरे गेला होतात, मात्र त्यावेळी समाधान अवताडे यांचा विजय झाला होता, आपला पराभव झाला होता। यावेळेस काय विश्वास वाटतोय? या मतदारसंघाचं माझ्या वडिलांनी 2009, 14 आणि 19ला तिन्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं होतं। त्यांच्या दुःखद निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला मी त्या बाय इलेक्शनला सामोरं गेलो होतो, परंतु माझा 37 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला होता।
पण तो झालेला पराभव आणि सध्याच्या विद्यमान आमदारांच्या बाबतीतली नाराजी बघता आम्हाला लोकसभेला या मतदारसंघातून जवळजवळ आमच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना 45,500चं मताधिक्य बर. या मतदारसंघातून मिळालेलं होतं. आणि तोच ट्रेंड, तोच विश्वास मायबाप जनतेचा पाठीशी असल्यामुळं त्याच्याहून अधिक मताधिक्यानं काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा त्या पंढरपूरच्या जागेवरती विजय मिळण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी मायबाप जनतेचा आशीर्वाद मिळेल. बरं, म्हणजे आपल्या वडिलांचा बालेकिल्ला असलेलं, प्राबल्य असलेला मतदारसंघ पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल असा तुम्हाला विश्वास वाटतोय? नक्की नक्की. आणि तो तिथली सर्वसामान्य जनता, वडीलधारी माता भगिनी, तरुण सहकार्याने तो ठामपणे माझ्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं देखील पाठबळ आशीर्वाद दिलेला आहे आणि तो नक्कीच विश्वास माझ्या मनामध्ये ठाम. बरं, तुम्ही असं म्हणताय की लोकसभेला 45,500चं मताधिक्य हे प्रणिती शिंदे यांना मिळालं होतं. विधानसभेला कितीचं लीड असेल? त्याच्याहून अधिक मताधिक्यानं त्या ठिकाणी पंढरपूरची जागा काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची निवडून. बरं, धन्यवाद भगीरथ भालकेजी. पुढारी न्यूजची तुम्ही बातचीत केली त्याबद्दल. भगीरथ भालके जे पंढरपूरचे उमेदवार आहेत, त्यांचं नाव या यादीमध्ये काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. ते आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते. 45,500 हे लोकसभेला लीड होतं, त्यापेक्षा जास्तचं लीड घेऊन मी निवडून येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. काँग्रेसची 14 उमेदवारांची नवी यादी ही जाहीर झालेली आहे. खरं तर सचिन सावंत यांनी आपलं नाव जाहीर झालं होतं, मागच्या यादीमध्ये त्यांचं नाव जाहीर झालं होतं आणि आपलं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी अशी मागणी केली होती की मी या मतदारसंघासाठी इच्छुकच नव्हतो, त्यामुळे माझ्याऐवजी एखाद्या दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी. आणि त्यांच्या या मागणीनुसार खरं तर अंधेरी पश्चिम या मतदारसंघातून अशोक जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे. या संदर्भात बोलूया. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, खरं तर हा मुद्दा फार महत्त्वाचा होता, कारण कालपासून हा मुद्दा चर्चेत राहिला होता, जेव्हापासून सचिन सावंत यांनी अशी मागणी केली होती आणि आता काँग्रेस हायकमांडने त्यांची मागणी पूर्ण सुद्धा केल्याचं दिसतंय. सचिन सावंत यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांनी जो मतदारसंघ मागितला होता तो त्यांना मिळाला नाही आणि त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं की मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र मतदारसंघ जो होता त्या मतदारसंघामध्ये मला उमेदवारी मिळाली नाही आणि वांद्रे पूर्व मतदारसंघाकडे त्यांची इच्छा होती की त्यांनी वांद्रे पूर्व मधून लढावं, मात्र ती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्यामुळं त्यांना अंधेरी पश्चिम ही उमेदवारी देण्यात आली आणि अंधेरी पश्चिम मधून त्यांना उमेदवारी नको होती. त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींना या संदर्भात सांगण्यात आलं की मला या संदर्भात जी आहे ती उमेदवारी नको आहे. सचिन सावंत यांचं मध्यंतरी विधान परिषद देखील नाव चर्चेत आलं होतं, मात्र सातत्यानं त्यांना त्यांचे जे पद जे आहे ते हुलकावणी घालताना पाहायला मिळतं. यावेळेस देखील संधी दिली देण्यात आली, मात्र त्यांचं जे काम आहे ते वांद्रे पूर्व मध्ये असल्यामुळं त्यांनी या मतदारसंघामधून उमेदवारी जी आहे ती प्रांजळपणे नाकारली. या संदर्भात त्यांनी एक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक व्हिडिओ सादर करत सचिनचे आभार मानले आणि सांगितलं की मला या मतदारसंघातून उमेदवारी नको आहे. त्यांच्या जागेवरती अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि काँग्रेसने यासह जर आपण पाहिलं आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार जे साधारण 101 आहेत, मात्र सचिन सावंत यांनी या ठिकाणी माघार घेतल्यामुळं ती जी बेरीज आहे ती 101 वरच्या ऐवजी 100 जागांवरती पोहोचत आहे. एकंदरीत पाहिलं तर महाविकास आघाडीचा आकडा पूर्ण 259 पर्यंत जातोय आणि आता फक्त 29 जागा ज्या आहेत त्या जाहीर करणं बाकी आहे. 288चा आकडा महाविकास आघाडी आता जवळजवळ पोहोचेल असा एक अंदाज या निमित्ताने आपण मांडू शकतो. कारण अगदी खरं शिवाजी, खरं तर हे एका विधानसभा मतदारसंघाविषयी अर्थात अंधेरी पश्चिम विषयी आपण बोलतोय. असे 14 मतदारसंघांचे उमेदवार जाहीर झाले. तर आपल्याला सगळ्यांविषयी बोलायचंय, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण थोडं सोलापूर विषयी बोलूया. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतून याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेनं अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत, अर्ज सादर करणार आहेत, अर्ज भरणार आहेत. आता काँग्रेसनं देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्यानं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघारी घेणार की मग काँग्रेसला उमेदवारी माघारी घ्यावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अनिकेत, खरं तर आपण बातमी पाहतोय सोलापूर साऊथ या मतदारसंघाविषयी, अर्थात सोलापूर दक्षिण या मतदारसंघाविषयी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आधीच उमेदवार जाहीर झालेत. काँग्रेसकडून आज जी नवी यादी आली त्यामध्ये दिलीप माने यांना संधी देण्यात आलेली आहे. काय नेमकं महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे सोलापूर दक्षिणमध्ये स्थानिक पातळीवर? नक्कीच विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आत्ताच काँग्रेसने जे आहे ते दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. खरं तर याआधीच ठाकरेंचे शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना त्या ठिकाणाहून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती. आणि ज्या वेळेस ठाकरेंच्या शिवसेनेला ही उमेदवारी मिळाली त्यावेळेस इच्छुक जे दिलीप माने होते काँग्रेसचे उमेदवार, त्यांना जी उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या हजारो समर्थकांनी त्या ठिकाणी दिलीप मानेंच्या घरी जात जे आहे ते मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. आणि त्याची दखल जी आहे ती पक्षश्रेष्ठींकडून त्याच दिवशी घेण्यात आली होती. खासदार प्रणिती शिंदे असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, त्यांनी त्याच वेळेस दिलीप माने यांना शब्द दिला होता की दक्षिणची जागा जी आहे ती काँग्रेसला सुटणार आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील ही जी जागा आहे ती उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे काँग्रेसने केलेला आहे. त्यामुळं ज्या राज्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत ज्या महाविकास आघाडीमध्ये होणार होत्या तशी दक्षिणची होणार का ठाकरे गटांकडून या ठिकाणी जो उमेदवारी जो अर्ज आहे तो माघारी घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विक्रांत, बरं, धन्यवाद अनिकेत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केलेली आहे. धन्यवाद शिवाजी, तुम्ही सुद्धा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण एकदा या संपूर्ण यादीवर नजर टाकूया. अमळनेरमधून अनिल शिंदे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जातील. उमरेडमधून संजय मेश्राम, आरमोरी मतदारसंघातून रामदास मसराम, तर चंद्रपूरमधून प्रवीण पडवेकर हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार म्हणून हे सर्व उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. आज 14 उमेदवारांची नवी यादी ही काँग्रेसनं जारी केलेली आहे. संतोष सिंग रावत हे बल्लारपूरचे काँग्रेसचे उमेदवार असतील, तर वरोऱ्यामधून प्रवीण काकडे, नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार, संभाजीनगर पूर्वमधून लहू शेवाळे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट, पुणे छावणीमधून रमेश बागवे, सोलापूर दक्षिणमधून दिलीप माने, अर्थात सोलापूर दक्षिणमधून आधीच ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलाय. त्यामुळे या जागेविषयी अजूनही महाविकास आघाडीमध्ये संभ्रम कायम आहे का, किंवा मग महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नेमके कोण, या संदर्भातला संभ्रम हा जनतेच्या मनात, मतदारांच्या मनात कायम असेल. तर पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली. Thank you.